म्हणजे बाळासाहेबांच्या नावामुळेच ते आमदार झाले. हिंदू हृदय सम्राटांच्या नावावरच ती शिवसेना चालते. शिंदे सेना जी वेगळी गेलेली आहे गद्दारी करून, ते कुणाचीही बाप काढू शकतात, कारण की त्यांना स्वतःलाच बाप नाही, ते कुणाचीही बाप काढतात. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उबरनाथचे बापही माझी कॉपी करू शकले नाही असं एक धक्कादायक विधान केलंय. त्यानंतर त्यांनी यू टर्न घेत मी उद्धव ठाकरे यांच्या वडिलांबद्दल नाही तर उबाटामधले असलेले कार्यकर्त्या संदर्भात असं विधान केलंय असं त्यांनी या ठिकाणी बोललंय. मात्र आता संपूर्ण राज्यामध्ये शिवसेनेत संतापाची लाट आहे. काही शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. मला एक सांगा, एका आमदाराकडून असं वक्तव्य कितपत योग्य आहे? खरं तर त्यांनी हे वक्तव्य करायला पाहिजेच नव्हतं, कारण ते या अगोदर 4 ते 5 वेळा 3 ते 4 वेळा आमदारकीच्या निवडणुका लढले. परंतु ज्यावेळेस आमचे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे यांनी त्यांना तिकीट दिले त्याच वेळेस ते आमदार झाले. म्हणजे बाळासाहेबांच्या नावामुळेच ते आमदार झाले. जेवढी काही महाराष्ट्रात शिंदेसेना आहे ही आजही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या नावावरच निवडून आले आणि तो पक्ष बाळासाहेबांच्या नावावर चालतो. आणि हिंदू हृदय सम्राट हे वंदनीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट हे माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचे बाप आहे. आता या पुढचं बोलणं योग्य नाही. आमच्या पक्षात खरं तर कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. कुणीही कुणाबद्दल काही चुकीचं बोलणार नाही याची काळजीसुद्धा घेतल्या जाते. आणि शिवसेनेचे प्रवक्ते, जिल्हा प्रमुख असे जे काही ठराविक लोक आहेत हेच यासाठी नियुक्त केलेले आहेत उत्तर देण्यासाठी. परंतु तुम्ही आज आम्हाला हा जो प्रश्न विचारला, संजीव गायकवाड यांनी जे वक्तव्य केलं त्यानिमित्तानं मला हे या ठिकाणी बोलावं लागलं. खरं तर त्यांनी हिंदू हृदय सम्राट आहेत म्हणूनच ते या ठिकाणी आमदार झाले आणि यापुढे हिंदू हृदय सम्राटांच्या नावावरच ती शिवसेना चालते. तर त्यांनी असं बोलायला नको. सम्राट यांच्या नावाने शिवसेना चालते. बाळासाहेब ठाकरेचं नाव घेऊन शिंदे शिवसेना ही आज राजकारण करते. मात्र त्यांच्या वडिलांबद्दल बोलणं हे चुकीचं आहे. मला एक सांगा, थेट बाळासाहेब ठाकरेवर बोलले गेले कसं पाहता? नाही, ते निवडून त्या नावावर आलेले आहेत बाळासाहेबांच्या. त्यांनी हे योग्य बोलले नाही. शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने चालते आणि त्यांनी असं बोलणे योग्य नाही. तरी आमची संस्कृती आहे शिवसेनेची की आम्ही कोणाला असं उद्देशून किंवा वायचाळ बोलणे हे आमची इथं म्हणजे अशी हे नाही आहे की आम्ही असे वायचाळ बोलू. वाचाळ बोलणे ही आमची संस्कृती नाही अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करत संजय गायकवाडांनी केलेल्या विधानाचा शिवसैनिक मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करताना पाहायला मिळते. दादा, मला एक सांग, चांगलं आहे आमदाराकडून असं बोलणं? नाही, महाराष्ट्रात अशी कधी घटना घडली नाही. कोणी कोणाचा बाप काढत नव्हता. पण या पक्षफुटीपासून हा जो पक्ष वेगळा गेलेला आहे, शिंदे सेना जी वेगळी गेलेली आहे गद्दारी करून, त्यांच्यापासून हा जो विषय वाढलेला आहे हे कुणाचीही बाप काढू शकतात, कारण की त्यांना स्वतःलाच बाप नाही, ते कुणाचीही बाप काढतात. पण एवढ्या मोठ्या माणसाने असं बोलायला नको पाहिजे होतं. पण महाराष्ट्रात आता ती संस्कृती लागलेली आहे. एका आमदाराकडून अशा प्रकारचं आलेलं वक्तव्य हे चुकीचं आहे. त्यांनी असं बोलायला नको होतं. आणि राहिला प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा, तर त्यांच्या पक्षामध्ये संस्कृती हा एक शब्द आहे. कोणाबद्दल कसं वक्तव्य करावं याबाबत थेट मातोश्रीमधून शिकवण दिल्या जाते. त्याच आधारावर पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ते आपलं स्वतःचं भान ठेवून त्या ठिकाणी वक्तव्य करत असतात. मात्र शिंदे सेनेमध्ये जे काही आमदार आहेत, संजय गायकवाड जे आहेत, ते नेहमीच आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्रात विविध या ठिकाणी वक्तव्य करून चर्चेत आलेले आहेत. त्यांचे अनेक कारनामे जे आहेत, अनेक विधानं जे आहेत ते या ठिकाणी महाराष्ट्रभर चर्चेत आले. मात्र आता तर त्यांनी थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला डिवचलं आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बापाचीही माझी कॉपी करायची हिंमत नाही किंवा ते करू शकत नाही अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी विधान केलेलं आहे. त्यामुळं बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं आता आमदार संजय गायकवाड यांनी भविष्यात अशा प्रकारे विधानं करू नये अशा प्रकारचा सल्ला देखील आता
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते देताना दिसून येत आहेत. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा.